मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैसेच मिळाले नाहीत अशा सर्व बहिणींसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे। आता ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांना टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही, कारण की आता जेवढ्या पण महिला अशा आहेत की ज्यांना काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे आले नसतील, काही महिलांना त्यांचा फॉर्म हा अजून पेंडिंग आहे म्हणून पैसे आले नसतील, काही महिलांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नव्हते म्हणून त्यांना पैसे मिळाले नसतील, काही महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झाले असतील म्हणून त्यांना पैसे मिळाले नसतील, काही बहिणींचे तर सर्व काही ओके होते, त्यांचे बँक खाते त्यांच्या आधार सोबत लिंक होते, त्यांचा अर्ज देखील मंजूर होता, तरी देखील त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे पैसे खात्यात आले नसतील, कोणाचा बँकेचा प्रॉब्लेम असेल। एकंदरीत मित्रांनो, 29 सप्टेंबरपर्यंत ज्या महिलांना पैसे आलेच नाहीत अशा ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे अजून 1 रुपया सुद्धा मिळाला नाही त्यांना आता डायरेक्ट 6,000 रुपये मिळणार आहेत। होय मित्रांनो, शासनाकडून ज्या महिलांना अजून पैसेच मिळाले नाहीत त्यांच्यासाठी एक चांगला निर्णय घेण्यात आला आहे। सर्व महिलांच्या फायद्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेल्या पात्र महिलांना आतापर्यंत 3 हप्ते जमा करण्यात आले आहेत। तिसरा हप्ता नुकताच महिलांच्या खात्यात जमा झाला, म्हणजेच 29 सप्टेंबरच्या दिवशी महिलांच्या खात्यावरती तिसरा हप्ता हा जमा करण्यात आला। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैशांचे वाटप हे कशा पद्धतीने झाले तर या ठिकाणी पहा, पहिला टप्पा हा 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान, आणि या दरम्यान रक्कम किती जमा झाली तर 3,000 रुपये, म्हणजेच पहिल्या टप्प्याअंतर्गत 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्टपर्यंत महिलांच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये जमा करण्यात आले। याच्यामध्ये 1 जुलै ते 31 जुलैपर्यंतचे अर्ज तपासून पात्र ठरलेल्या महिलांना लाभ हा वितरित करण्यात आला होता। त्याच्यानंतर दुसरा जो टप्पा आहे तो 14 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या दरम्यान देखील 3,000 रुपये महिलांच्या बँक खात्यावरती जमा झाले। त्याच्यात पण 1 जुलै ते 31 जुलैपर्यंतचेच अर्ज मंजूर असलेल्या महिलांना लाभ हा देण्यात आला। आता याच्यात तुमचा गोंधळ होऊ शकतो मित्रांनो, आता ज्या महिलांनी 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत अर्ज केले होते त्यांचे अर्ज सुद्धा मंजूर झाले होते, परंतु त्यांचे बँक खाते लिंक नसल्यामुळे त्यांना पहिल्या टप्प्यात लाभ हा मिळाला नव्हता। मग नंतर ज्या महिलांनी आपले बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करून घेतले अशाच महिलांना दुसऱ्या टप्प्याअंतर्गत म्हणजे 24 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान लाभ हा मिळाला होता। त्याच्यानंतर मित्रांनो, तिसरा जो टप्पा आहे तो 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान मिळाला होता। याच्यामध्ये काही महिलांना 4,500 रुपये मिळाले तर काही महिलांना 1,500 रुपये मिळाले। तर 4,500 रुपये कोणत्या महिलांना मिळाले तर ज्या महिलांचे अर्ज जुलैपासून मंजूर झाले होते, म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, परंतु त्यांनी अजूनपर्यंत त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक केले नव्हते आणि त्याच्यानंतर त्यांनी आपले बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक केले असेल तर अशा सर्व महिलांना या ठिकाणी 25 सप्टेंबरच्या दिवशी 4,500 रुपये जमा झाले। आणि ज्या महिलांना अगोदर जुलै आणि ऑगस्टमध्ये 3,000 रुपये हे मिळाले होते त्या महिलांना 1,500 रुपये 29 सप्टेंबरच्या दिवशी मिळाले आहेत। परंतु मित्रांनो, यामध्ये 40 ते 50 लाख महिला अशा आहेत की ज्यांना या तिन्ही टप्प्यात 1 रुपया सुद्धा आला नाही। तर मित्रांनो, प्रश्न आता असा आहे की या महिलांना पैसे का आले नाहीत आणि आता यांना पैसे कधी मिळतील व किती मिळतील। तर मित्रांनो, आता अशा जेवढ्या पण महिला आहेत की ज्यांना पैसेच मिळाले नाहीत त्यांना देखील पैसे मिळणार आहेत आणि ते सुद्धा वाढून मिळणार आहेत। तर ते कसे तर तुमचा अर्ज जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर कधीही मंजूर झाला असेल, परंतु तुम्हाला अजूनपर्यंत जर पैसेच मिळाले नसतील, काही महिलांना तांत्रिक अडचणी आहेत म्हणून पैसे आले नसतील, काही महिलांचे फॉर्म हे पेंडिंग असतील तर ते आता मंजूर झाले असतील, त्याच्यानंतर काही महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झाले असतील आणि त्यांनी पुन्हा तो फॉर्म सबमिट केला असेल आणि आता तो फॉर्म पुढे मंजूर होणार आहे, त्याच्यानंतर काही महिलांचे सर्व काही ओके असतील परंतु काही तांत्रिक बाबी असतील, कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांच्या बँकेत पैसे आले नसतील, तर अशा कारणांमुळे जेवढ्या पण महिला आहेत मित्रांनो की ज्यांना अजून पैसेच आले नाहीत तर त्यांना आता चौथ्या हप्त्यासोबतच मागील सर्व हप्ते देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे। ज्यामुळे मित्रांनो या महिलांना एकत्र 4 महिन्याचे पैसे हे मिळणार आहेत, म्हणजेच 6,000 रुपये महिलांना मिळतील आणि ज्या महिलांना अगोदर पैसे मिळाले आहेत त्यांना देखील 1,500 रुपये चौथ्या हप्त्यावेळेस मिळणार आहेत। आता चौथा हप्ता कधी मिळणार आहे तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा चौथा जो हप्ता आहे तो लवकरच महिलांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। शासनाकडून सांगण्यात आले आहे की दिवाळीपूर्वीच सर्व बहिणींना दिवाळीची भेट म्हणून आम्ही लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता हा लवकरात लवकर राहिलेल्या महिलांच्या बँक खात्यावरती, तसेच पैसे अगोदर ज्या महिलांना आले असतील त्यांना देखील चौथा हप्त्याचे वितरण हे लवकरच करू अशा पद्धतीने शासनाकडून सांगण्यात आले आहे। म्हणजेच मित्रांनो, जवळपास तुम्हाला 10 ऑक्टोबर नंतर
लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता हा दिला जाण्याची शक्यता आहे, परंतु त्यापूर्वी ज्या महिलांना अजून पैसेच आले नाहीत त्या महिलांना काही महत्त्वाची कामे हे करून ठेवावी लागणार आहेत. तर ज्या महिलांचा अर्ज हा मंजूर असेल तर त्या महिलांनी आपले बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे किंवा नाही हे चेक करून घेणे महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर ज्या महिलांचा अर्ज हा पेंडिंग असेल तर त्या महिलांनी आपला स्टेटस चेक करून आपला अर्ज हा मंजूर झाला आहे किंवा रिसबमिटसाठी पाठवण्यात आला आहे किंवा त्या अर्जामध्ये काही त्रुटी आहे हे तपासून पाहणे खूप गरजेचे आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पैसे जेवढ्या पण महिलांना अजून मिळाले नसतील तर त्या महिलांनी कुठल्याही प्रकारे काळजी करू नये. त्यांना देखील पैसे हे मिळणार आहेत. फक्त एवढंच आहे की त्यांना थोडी उशिरा मिळतील, परंतु जुलैपासूनच तुम्हाला पैसे हे मिळणार आहेत. म्हणजेच तुमचे 1 रुपयाचे सुद्धा या ठिकाणी नुकसान हे होणार नाही आहे. जुलै महिन्यापासून तुम्हाला आता चौथ्या हप्त्यासोबत 4 महिन्यांचे 6,000 रुपये एकत्र मिळणार आहेत.